नाशिक फाटा ते खेड उड्डाणपूल मार्ग प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला 15वी मुदतवाढ. खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाहीर. निविदा प्रक्रियेला 15वी मुदतवाढ अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्र सरकारच्या उदासीन धोरणाबाबतही केली टिप्पणी. चाकण परिसराची रचना, वाहतुकीच्या सोयी आणि अन्य बाबी लक्षात घेतल्या तर पुणे नाशिक महामार्ग, रेल्वे, नाशिक फाटा ते राजगुरुनगर मेट्रो आणि कर्जत राजगुरुनगर शिरूर महामार्ग हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन ठरेल वरदान. खासदार कोल्हे यांनी केले नमूद. चाकण आणि MIDC परिसरातील जीवघेणी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचंही केलं स्पष्ट. वडिलांसोबत शेतात गेलेल्या 7 वर्षाच्या स्वराज जाधव याच्यावर बिबट्याचा हल्ला. स्वराजवर रुग्णालयात उपचार सुरू, मात्र प्रकृती स्थिर. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेटवडी परिसरात आणखीन 2 पिंजरे लावले. वन विभागामार्फत कोल्हे वस्ती इथे 2 आणि MIDC परिसरात पिंजऱ्यांची व्यवस्था. शिरोली वन विभागाच्या हद्दीत वडगाव पाटोळे, कडूस गावातील ढमाले शिवार आणि तेलदरा या परिसरातही ठेवण्यात आले पिंजरे. खेड तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्या प्रवण क्षेत्रातील पशुधन आणि नागरिकांवरील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून दक्षता. मनसर येथील बिबट शीघ्र कृती दल बेस कॅम्प मार्फत रेटवडी परिसरातील सतारका वस्ती, भगत वस्ती, बोरदरा, हिंगे वस्ती, कोल्हे वस्ती आदी वाडी वस्तींवर जनजागृती फेरी. वन अधिकारी गुलाब मुके, वनरक्षक सागर तांबे यांची माहिती. दीपावलीच्या सुट्टीनंतर तब्बल 8 दिवसांनंतर शुक्रवारी शासकीय कार्यालय सुरू. मात्र सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती. महसूल विभागातील प्रांताधिकारी अनिल दौंडे वगळता अन्य कार्यालयातील अधिकारी, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागात मोजकेच कर्मचारी ड्युटीवर. पंचायत समितीच्या प्रमुख गट विकास अधिकारी दालनासह लेखा विभाग, छोटे पाटबंधारे विभाग, स्वच्छता अभियान विभाग, घरकुल योजना विभाग, कृषी विभाग, बाल विकास प्रकल्प कार्यालय क्रमांक 1 आणि समाज कल्याण विभागाला पूर्णतः टाळे. बहुतेक ग्रामविकास अधिकारी, तलाठी आणि मंडल अधिकारी आपल्या कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याचे चित्र. शिरोली पाईट रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताला मिळते निमंत्रण. आठवड्याभरात अपघातांची मालिका सुरूच. शिरोली ते चांदूस दरम्यान पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवासी हैराण. चांदूस येथील उतारावरील खड्ड्यामुळे 2 महिला स्कूटीवरून पडल्याने गंभीर दुखापत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची नागरिकांनी केली मागणी. दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये सुनीता शरद बुट्टे पाटील, धनश्री संदीप भोगसे आणि श्रद्धा दत्तात्रय मांडेकर यांच्या मार्फत आदिवासी ठाकर समाजातील कुटुंबांना फराळ आणि दिवाळी शिधा वाटप. हे द्रुज, आहिरे, पाईट, कोळे, कुरकुंडी, आस्केड बुद्रुक, रोहकल, वाकी खुर्द, पिंपरी, वराळे, कोरेगाव खुर्द, वहागाव आणि कोळीये आदी गावातील आदिवासी कुटुंबांची दिवाळी झाली गोड.